लाडक्या बहिणींचा नवरात्रीचा आज 5वा दिवस गोड झाल्याचं पाहायला मिळतंय। आज शुक्रवार 26 सप्टेंबर बहिणी खुश झाल्याचं पाहायला मिळतंय। लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 3000 रुपये जमा झाल्याचा मेसेज महिलांना आलेला आहे। एकनाथ शिंदे साहेबांनी आता सांगितलं आहे की 3000 रुपये सप्टेंबर आणि ऑक्टोबर 2 महिन्यांचे बँकेच्या खात्यावरती आज जमा या ठिकाणी करण्यात आले आहेत। परंतु एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितले हा हप्ता आता सर्वच महिलांना जमा होणार नाही। काही नवीन नियम आणि अटीनुसार आज शुक्रवार दिनांक 26 सप्टेंबर रोजी पैशांचं वितरण या ठिकाणी करण्यात आले। हे जवळजवळ 3700 कोटी रुपयांचा चेक महिला व बाल विकास खात्याला आत्ताच एकनाथ शिंदे साहेबांनी दिल्याचं त्यांनी सांगितलंय। त्यामुळे ज्या लाडक्या बहिणी आधार कार्ड बँकेला जोडलेला आहे अशा फक्त काही ठराविकच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्याचे आज नवरात्रीचा 5वा दिवस पैशांचं वाटप या ठिकाणी करण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे। कोणकोणत्या लाडक्या बहिणींना पैशांचं वितरण करण्यात आलं आहे, कोणत्या अटी व नियमानुसार हे पैशांचं वितरण करण्यात आले हे आत्ताच तुमच्या लाडक्या भावाने म्हणजेच एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं आहे। त्यामध्ये काही त्या ठिकाणी केवायसी बद्दल नियम आले आहेत। तसेच काही लाडक्या बहिणींनी गेल्या 1 वर्षामध्ये चुकीच्या पद्धतीने लाभ घेतला असल्यामुळे अनेक बहिणींना आता लाभ मिळणार नसल्याचं देखील आता एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलंय। त्यामुळे आज शुक्रवार कोणत्या लाडक्या बहिणींना हे पैसे या ठिकाणी मिळणार आहेत, कोणकोणत्या नियमानुसार पैसे मिळणार आहेत, अटी काय लावलेत आणि हे 3000 रुपये कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये वाटप करण्यात आलेत याची संपूर्ण अपडेट तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे। त्यामुळे तुम्हाला जर 3000 रुपयांची गरज जर आजच असेल, तुमच्या उपवासाला पैसे त्या ठिकाणी नसतील तर तुम्हाला हे पैसे एकनाथ शिंदे साहेबांनी नवरात्री सणानिमित्त सोडले आहे। परंतु काही नियमानुसार व काही अटीनुसारच ठराविकच बहिणींना हे पैसे सोडण्यात आल्याचं या ठिकाणी सांगण्यात आले। त्यामुळे आज 26 सप्टेंबर रोजी तुम्हाला पैशांचं वितरण नेमकं कोणत्या जिल्ह्यामध्ये करण्यात आले, कोणत्या कोणत्या लाडक्या बहिणींना हे पैसे मिळणार आहेत, सविस्तर अपडेट काय आल्या तुम्ही आता पाहायचं आहे। लाडक्या बहिणींचा 5वा दिवस शुक्रवार 26 सप्टेंबर गोड झाल्याचं पाहायला मिळतंय। बहिणींच्या खात्यावरती 3000 रुपये या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांनी सोडल्याचं आत्ताच व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्ही सुद्धा आता पाहिलं आहे। त्यांनी स्पष्टपणे सांगितलंय, त्यांनी स्पष्टपणे आता सांगितलंय की सप्टेंबर ऑक्टोबर महिन्याचे त्या ठिकाणी 3000 रुपये महिलांच्या खात्यावरती आजपासून सुरू करण्यात आलंय। म्हणजेच आज वार आहे तर तो म्हणजे शुक्रवार 26 सप्टेंबर रोजी आता तुम्हाला 2 हप्त्यांचे वितरण काही नियमानुसार व अटीनुसार तुम्हाला सोडण्यात आलं आहे असं या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलंय। यामध्ये काही नियम व त्या ठिकाणी आधार कार्डच्या बाबतीत लावण्यात आलेत। तसेच काही नियम रेशन कार्डाच्या बद्दल त्या ठिकाणी लावण्यात आलेत। काही नियम तुमच्या उत्पन्नाच्या दाखल्याबद्दल लावण्यात आलेत। काही नियम शेतीबद्दल लावण्यात आले आहेत। या सर्वांचा एक आढावा काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला होता आणि त्यामधूनच जवळपास 8 लाख लाडक्या बहिणींना बाहेर काढल्याचं देखील एकनाथ शिंदे साहेबांनी आत्ताच पत्रकारांना बोलताना सांगितलंय। त्यामुळे आज जवळपास 12 लाख लाडक्या बहिणींना आता 2 हप्त्याचे 3000 रुपये तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहेत। परंतु लाडकी बहीण योजनेमध्ये लाभ घेणाऱ्या महिलांची संख्या जर पाहायला गेली तर टोटल 1,20,00,000 आहे। त्यापैकी 8 लाख लाडक्या बहिणी आता बाहेर काढल्याचं एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलंय। मंत्रिमंडळाची बैठक झाली आणि त्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा 15वा आणि 16वा हप्ता देण्यासाठी चेकवर सुद्धा सही झाल्याचं त्यांनी सांगितलंय आणि हा चेक बँकांना काल रात्रीच वितरित करण्यात आला होता। यामध्ये टोटल 13 जिल्ह्यांचा समावेश आहे। या 13 जिल्ह्यांना आज 3000 रुपये तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा करण्यात आता येणार आहेत। लाडक्या बहिणींचा नवरात्रीचा आज त्या ठिकाणी 5वा दिवस आहे। आज शुक्रवार 26 सप्टेंबर गोड झाल्याचं पाहायला मिळतंय। आज तुमच्या बँकेच्या खात्यावरती पैशांचं वितरण खरोखर त्या ठिकाणी सुरू करण्यात आले। एकनाथ शिंदे साहेबांनी पत्रकारांना बोलताना आत्ताच ही माहिती दिल्या। तुम्ही सुद्धा व्हिडिओच्या सुरुवातीला एकनाथ शिंदे साहेबांनी आता 3000 रुपये सोडल्याचं या ठिकाणी ऐकलेलं आहे। मग आता तुम्हाला कोणत्या जिल्ह्यामध्ये आणि कोणत्या नियमानुसार पैसे मिळणार आहेत बघा। लाडक्या बहिणींनो, आता एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं होतं की त्या ठिकाणी आता शुक्रवार दिनांक 26 सप्टेंबर रोजी पैशांचं वितरण होईल आणि दिलेला शब्द त्यांनी पाळल्याचं पाहायला मिळतंय। मग आता कोणत्या कोणत्या नियमानुसार तुम्हाला हे 3000 रुपये मिळणार आहेत बघा। यामध्ये पहिला नियम लावण्यात आलाय तो म्हणजे आधार कार्डच्या बाबतीत
यामध्ये 8 लाख लाडक्या बहिणी अपात्र या ठिकाणी केल्याचं एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलंय। त्यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की आम्ही कधीही त्या ठिकाणी लाडक्या बहिणींना अपात्र यादी लावणार नाही, कधी एक सुद्धा लाडक्या बहिणींना अपात्र करणार नाही असं एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं होतं। मग तुमच्या मनामध्ये प्रश्न पडला असेल की एकनाथ शिंदे साहेब असं का बदलले? बघा, त्यांनी आत्ताच सांगितलंय की मागच्या महिन्यामध्ये एक मोठा प्रॉब्लेम झाला लाडकी बहीण योजनेमध्ये, त्यामुळे सरकारला मोठा त्रास त्या ठिकाणी सहन करावा लागला। जवळपास 250 कोटी रुपयांच्या वरती सरकारचं नुकसान झाल्याचं यामध्ये आता सांगण्यात आलंय। त्याचं कारण म्हणजे लाडकी बहीण योजनेसोबत पुरुष सुद्धा आता त्या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचा हप्ता या ठिकाणी घेऊ लागल्याचं चित्र आता स्पष्ट झालंय। त्यामुळे नाईलाजाने आम्हाला अपात्र यादी लावावी लागली असं एकनाथ शिंदे साहेबांनी आत्ता सांगितलं आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यामध्ये ज्या लाडक्या बहिणी गोरगरीब होत्या, ज्या लाडक्या बहिणी गरजू होत्या, त्यांना यामध्ये अपात्र केलं असल्याचं सांगण्यात आलंय। परंतु ज्या लाडक्या बहिणी अपात्र झालेत त्यांना विनंती अर्ज करायचा आहे आणि त्यांना विनंती अर्ज केल्यानंतर ते तुम्हाला आहे असे तुमचे लाभ सुरू करण्यात येतील असं या ठिकाणी सांगण्यात आलंय। परंतु यामध्ये अनेक लाडक्या बहिणी अपात्र केल्याचं जाहीरपणे सांगण्यात आलंय। आता बघा, 2 दिवस झालं आता त्या ठिकाणी अपात्र यादी सरकारच्या माध्यमातून आता या ठिकाणी जाहीर करण्यात आल्या। काही बहिणींना ऑगस्ट हप्ता व्यवस्थित मिळालाय, परंतु आज जो तुम्हाला सप्टेंबर आणि ऑक्टोबर दोन्ही महिन्याचे हप्ते त्या ठिकाणी महिलांच्या खात्यावरती येणार आहेत, यामध्ये आता 8 लाख लाडक्या बहिणी अपात्र केल्याचं एकनाथ शिंदे साहेबांनी पत्रकारांना सांगितलंय। त्यामुळे कोणकोणत्या नियमानुसार किती लाडक्या बहिणींना अपात्र करून आज शुक्रवार आहे आणि बहिणींच्या खात्यावरती आता हे पैसे येणार आहेत, तुम्ही नक्की बघायचं आहे। आज नवरात्रीचा 5वा दिवस आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज त्या ठिकाणी आता नवरात्रीचा 5वा दिवस सर्व लाडक्या बहिणींचा गोड झाल्याचं पाहायला मिळतंय। कोणत्या लाडक्या बहिणींना आज पैशांचं वितरण करण्यात येणार आहे, कोणत्या 13 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण त्या ठिकाणी करण्यात येणार आहे, एकनाथ शिंदे साहेबांनी ऑर्डर कोणत्या कोणत्या जिल्ह्यांना दिली आहे हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। त्यामुळे तुम्हाला जर उपवासाला पैसे कमी पडत असतील आणि तुम्हाला जर आता पैशांची गरज असेल तर आज नेमकं कोणाकोणाला पैसे या ठिकाणी मिळणार आहेत याची यादी एकनाथ शिंदे साहेबांनी आत्ता जाहीर केल्या। त्यामुळे आता इथून पुढे तुम्ही सर्वांनी लक्ष देऊन बघायचं आहे। आता आपण पहिल्यांदा पाहूया कोणत्या नियमानुसार कोणत्या लाडक्या बहिणींना यामधून बाहेर काढलं गेलंय। जर या अपात्र यादीमध्ये तुमचा जर नंबर असेल तर मग मात्र तुम्हाला आज जो तुम्हाला सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यांचा 2 महिन्यांचा लाभ सोडण्यात आला आहे तर तो तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये येणार नाही। कारण सरकारने स्पष्टपणे सांगितले की आम्ही लाडक्या बहिणींच्या पोटावर पाय देणार नव्हतो, एक सुद्धा लाडक्या बहिणींना अपात्र करणार नव्हतो। परंतु लाडकी बहीण योजनेमध्ये घोटाळा आढळला, महिलांच्या जागी पुरुष पण लाडकी बहीण योजनेचा लाभ घेऊ लागले, त्यामुळे आमच्या तिजोरीवर मोठा भार पडू लागला। अचानक 250 कोटी रुपयांचा घोळ त्या ठिकाणी जाणवू लागला। म्हणूनच आम्ही लाडकी बहीण योजनेसाठी आता त्या ठिकाणी ठराविक महिलांनाच आम्ही हप्ता देणार असल्याचं एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलंय। ती म्हणजे फक्त गोरगरीब आणि गरजू महिलांना आम्ही हप्ता देणार आहे। ज्या बहिणी त्या ठिकाणी शेतामध्ये कामाला जातात, धुनी भांडी करतात, त्यांच्यासाठीची योजना आहे आणि त्यांनाच हप्ता या ठिकाणी देणार आहे असं सांगितलंय। त्यामुळे पुरुष हप्ता घेऊ लागल्याने हे सर्व नियम त्या ठिकाणी लावण्यात आल्याचं एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलंय। आणि आज शुक्रवार आहे आणि आज कोणत्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हे पैशांचं वितरण झाले हे त्यांनी आता सांगितले पहा। आता बघा लाडक्या बहिणींनो, आज शुक्रवार नवरात्रीचा 26 सप्टेंबर रोजी नवरात्रीचा 5वा दिवस आहे, बहिणींचा गोड दिवस या ठिकाणी आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 3000 रुपये सोडल्याचं देखील आता या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितले। तुम्ही व्हिडिओच्या सुरुवातीला पाहिले देखील आहे। पण आता या ठिकाणी कोणत्या नियमानुसार तुम्हाला आज 13 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण करण्यात आले हे या ठिकाणी आता एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितले। पहिला नियम या ठिकाणी सांगण्यात आलाय तो म्हणजे आधार कार्डच्या बद्दल पहिला नियम सांगण्यात आलाय। आता या ठिकाणी आधार कार्ड महिलांनी दिला आहे, परंतु त्यावरील पत्ता अनेक महिलांनी चुकीचा दिला होता। महिलांना वाटत होतं की तपासणीच्या अधिकारी आमच्या घराला येतील, अंगणवाडी सेविका आमच्या घराकडे तपासणीसाठी येतील तर आमचा हप्ता बंद होईल। त्यासाठी भीतीने महिलांनी काय केले, त्यांच्या आधार कार्डवरील पत्ता चुकीचा दिलाय। त्यामुळे या महिलांना अपात्र करून ज्या खरोखर गरजू महिला आहेत आणि गरीब महिला आहेत, ज्यांनी आधार कार्डवरील पत्ता त्या ठिकाणी व्यवस्थित दिलाय, त्यांच्याच खात्यावरती आज सप्टेंबर आणि ऑक्टोबर 2 महिन्यांचे 3000 रुपये वितरण या ठिकाणी आता केलं असल्याचं एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलंय। त्यामुळे कोणत्या 13 जिल्ह्यामध्ये आज शुक्रवार नवरात्रीचा 5वा दिवस बहिणींचा गोड होणार आहे हे तुम्हाला या ठिकाणी आता लक्ष देऊन पाहायचं आहे।
परंतु तत्पूर्वी या ठिकाणी दुसऱ्या लाडक्या बहिणीचा प्रकार या ठिकाणी करण्यात आलाय, ती म्हणजे ज्या बहिणींकडे पिवळं व केशरी रेशन कार्ड आहे त्याबद्दल आहे। ज्या लाडक्या बहिणींच्या घरामध्ये पिवळे व केशरी रेशन कार्ड आहे आणि ते चुकीच्या मार्गाने आता त्या ठिकाणी त्यांनी काढलंय, म्हणजेच आधी त्यांच्या घरामध्ये पांढरं रेशन कार्ड होतं आणि आता लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळतोय म्हणून त्यासाठी फक्त पिवळा आणि केशरी रेशन कार्ड त्या ठिकाणी चाललं जातं। मग ते चालल्यामुळे त्यांनी काय केले, चुकीच्या मार्गाने पांढरं रेशन कार्ड असताना सुद्धा पिवळा आणि केशरी रेशन कार्ड काढलं होतं। तर अशा लाडक्या बहिणींना आता यामधून अपात्र केल्याचं एकनाथ शिंदे साहेबांनी आता सांगितलंय। त्यानंतर बघा पुढचा लाडक्या बहिणीचा प्रकार आहे ते म्हणजे आता मागच्या वर्षी अनेक लाडक्या बहिणीचे उत्पन्न जर पाहायला गेलं तर 2.5 लाख होतं, परंतु आता जर सध्याला तपासलं तर उत्पन्न ते 2.5 लाखांच्या वरती गेले। त्यामुळे उत्पन्न 2.5 लाखांच्या वरती गेलेल्या लाडक्या बहिणींना एकनाथ शिंदे साहेबांनी काय सांगितले बघा। आता बघा लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी ज्या लाडक्या बहिणींचं उत्पन्न 2.5 लाखाच्या वरती या ठिकाणी 1 रुपया जरी गेला असेल तर त्या लाडक्या बहिणींना आता डायरेक्ट लाभ बंद करण्याच्या सूचना या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेत। कारण लाडकी बहीण योजना गोरगरीब आणि गरजू महिलांसाठी काढल्या, श्रीमंत महिलांसाठी अजिबात नाही असं एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलंय। मग आता जर तुमचं पण उत्पन्न या ठिकाणी 2.5 लाखांच्या वरती जर गेला असेल तर तुम्हाला आज सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्याचा जो लाभ या ठिकाणी मिळणार आहे तर तो तुमच्या खात्यामध्ये आता येणार नाही। तसेच लास्ट जो लाडक्या बहिणीचा प्रकार यामध्ये सांगितलाय, यामध्ये अनेक लाडक्या बहिणी आता अपात्र होऊन राहिलेल्या आता त्या ठिकाणी मोजक्याच लाडक्या बहिणींना हप्ता देणार असल्याचं एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलंय। त्या म्हणजे आता काय झाले, अनेक लाडक्या बहिणींच्या घरामध्ये शेती आहे आणि त्यांचा नवरा शेती असल्यामुळे नमो शेतकरी योजनेचा लाभ घरामध्ये घेऊ लागलेत आणि लाडकी बहीण योजनेचा पण लाभ घेऊ लागलेत लाडक्या बहिणी। मग त्यामध्ये सरकारच्या माध्यमातून आता अपात्र करणार असल्याचं एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितले। कारण सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे 2 महिन्यांच्या पाठीमागे सांगण्यात आलं होतं की एक तर तुम्ही लाडकी बहीण योजनेचा लाभ घ्या किंवा नमो शेतकरी योजनेचा लाभ घ्या, परंतु महिला काही ऐकत नाहीत। त्यांनी लाडकी बहीण योजनेचा पण लाभ घेतला आणि नमो शेतकरी योजनेचा पण लाभ घेतला, त्यामुळे अशा लाडक्या बहिणींना यामध्ये अपात्र केल्याचं सांगण्यात आलंय। मग आता आज 3000 रुपये त्या ठिकाणी शुक्रवार दिनांक 26 सप्टेंबर रोजी कोणाकोणाला मिळणार आहे तर तो कोणत्या कोणत्या महिलांना मिळणार आहे याची एक यादी सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यात आल्या। बघा यामध्ये स्पष्टपणे सांगण्यात आले की 13 जिल्ह्यामध्ये ज्या लाडक्या बहिणी राहत असतील त्यांना या 13 जिल्ह्यामध्ये तुमचा जर नंबर असेल तर तुम्हाला सप्टेंबर व ऑक्टोबर महिना म्हणजे ऑक्टोबर महिन्याचे तुम्हाला 3000 रुपये तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये अगदी थोड्याच वेळामध्ये जमा करण्यात येणार आहेत। बघा आता तुम्हाला 13 जिल्हे सांगतो। आता बघा लाडक्या बहिणींनो, यामध्ये पहिला जिल्हा सांगण्यात आलाय तो म्हणजे रायगड जिल्हा। आता रायगड जिल्ह्यामध्ये ज्या लाडक्या बहिणी राहत असतील आणि त्यांनी त्यांचं आधार कार्ड बँकेला लिंक केलं असेल, घरामध्ये पिवळं रेशन कार्ड असेल, केशरी रेशन कार्ड असेल, कोणतंही एक रेशन कार्ड असेल तर तुमच्या खात्यामध्ये आता या रायगड जिल्ह्यामध्ये आता तुम्हाला थोड्याच वेळामध्ये तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा 15वा आणि 16वा हप्ता टोटल 3000 रुपये एका पाठोपाठ एक 1500 असं 2 मेसेज तुम्हाला या ठिकाणी आज त्या ठिकाणी शुक्रवार आहे आणि 5वा दिवस आहे लाडक्या बहिणींचा नवरात्रीचा, त्यामुळे आज तुम्हाला या ठिकाणी जमा करण्यात येणार आहेत। बघा पहिला जिल्हा सांगितला, त्यानंतर दुसरा जिल्हा यामध्ये सांगण्यात आलाय तो म्हणजे अत्यंत महत्त्वाचा आहे सिंधुदुर्ग जिल्हा। आता सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ज्या लाडक्या बहिणी राहत असतील आणि त्यांनी आधार कार्ड बँकेला लिंक केलं असेल तर अशा जर लाडक्या बहिणींची संख्या पाहिली तर 4,77,000 लाडक्या बहिणी आता या जिल्ह्यामध्ये आहेत। त्या सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आता 2 नंबरचा जिल्हा सिंधुदुर्ग सांगितला, त्यांना हे पैशांचं वितरण करण्यात येणार आहे। त्यानंतर 3 नंबरचा लाडक्या बहिणींचा जिल्हा सांगण्यात आलाय तो म्हणजे अकोला जिल्हा। बघा या अकोला जिल्ह्यामध्ये मात्र थोडा प्रॉब्लेम झालाय, ते म्हणजे लाडक्या बहिणींनी काय केले, त्या ठिकाणी आधार कार्डवरील पत्ता सरकारला चुकीच दिलाय। त्यामुळे तपासणीसाठी लाडक्या बहिणी घरी गेल्यानंतर त्यांना असं जाणवलं की लाडक्या बहिणी चुकीच्या पत्त्याने लाभ घेऊ लागलेत, त्यांचा पत्ता पण व्यवस्थित दिला नाही। त्यामुळे लाडक्या बहिणींना अकोला जिल्ह्यामध्ये जवळपास त्या ठिकाणी 40,000 लाडक्या बहिणी अपात्र केल्याचं पाहायला मिळतंय आणि उरलेले ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यामध्ये फक्त 1,20,000 लाडक्या बहिणी अकोला जिल्ह्यामध्ये आज त्यांना 3000 रुपये त्यांच्या बँकेच्या खात्यावरती येणार असल्याची माहिती समोर येते। मग आता पुढचा जिल्हा कोणता सांगण्यात आलाय बघा। आता बघा लाडक्या बहिणींनो, आज त्या ठिकाणी शुक्रवार आहे आणि लाडक्या बहिणींचा त्या ठिकाणी आता 5वा दिवस आहे नवरात्रीचा गोड झाल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे आता पुढचा जिल्हा यामध्ये सांगण्यात आलाय तो म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा गडचिरोली जिल्हा। आता या गडचिरोली जिल्ह्यामध्ये जर लाडक्या बहिणी तुम्ही राहत असाल
तर तुमच्यासुद्धा खात्यावरती आज त्या ठिकाणी शुक्रवार 26 सप्टेंबर रोजी पैशांचं वितरण केलं असल्याचं एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना सांगण्यात आलं आहे। त्यामुळे लाडक्या बहिणी त्या ठिकाणी खुश झाल्याचं पाहायला मिळते। आता पुढे जिल्हा तुमचा सुद्धा असणार आहे, कारण एकनाथ शिंदे साहेबांनी आता तुम्ही पहिला व्हिडिओच्या सुरुवातीला 3000 रुपये सोडल्याचं स्पष्टपणे सांगण्यात आले। त्यामुळे लाडक्या बहिणींना टोटल 1500 अधिक 1500 एका पाठोपाठ एक त्या ठिकाणी 2 मेसेज तुम्हाला आल्याचं पाहायला मिळणार आहे। त्यामुळे आता पुढचा जिल्हा यामध्ये सांगण्यात आलाय। बघा लाडक्या बहिणींनो, तुमचा जिल्हा सुद्धा यामध्ये नक्कीच असणार आहे। त्यामुळे तुम्ही इथून पुढे लक्ष देऊन बघायचं आहे, कारण तुमचा जिल्हा जर असेल तर तुम्हाला इथून पुढे मोबाईल हातामध्ये धरून बसायचा आहे। तुम्हाला सुद्धा लाभ या ठिकाणी तुमच्या बँकेच्या खात्यावरती वितरण करण्यात या ठिकाणी येऊ लागलाय। आता बघा त्या ठिकाणी पुढचा जिल्हा सांगण्यात आलाय, तो म्हणजे नांदेड जिल्हा। आता नांदेड जिल्ह्याची जर लोकसंख्या लाडक्या बहिणींची पाहायला गेली तर त्या ठिकाणी 1,80,000 लाडक्या बहिणी आता लाडकी बहीण योजनेचा हप्ता घेण्यासाठी पात्र ठरल्याचं पाहायला मिळते। त्या सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावरती टोटल 1500 अधिक 1500 सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्याचे त्या ठिकाणी पैसे सोडण्यात आल्याचं एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितले। त्यामुळे लाडक्या बहिणी खुश झाल्याचं पाहायला मिळते। त्यानंतर आता पुढचा जिल्हा सांगण्यात आलाय, तो म्हणजे लातूर जिल्हा। आता लातूर जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी लाडक्या बहिणी खूप वाट बघत होत्या, कारण त्यांना ऑगस्ट महिन्यामध्येच त्या ठिकाणी सांगण्यात आलं होतं की 2 महिन्यांचा लाभ एकत्र मिळणार, परंतु 1500 रुपये फक्त आले होते। त्यामुळे सप्टेंबरचा हप्ता आता ते वाट बघत होते। त्यातच आनंदाची बातमी, नवरात्रीनिमित्त आता त्या ठिकाणी लाडक्या बहिणींना 1500 रुपये त्या ठिकाणी सप्टेंबरचे आणि 1500 रुपये ऑक्टोबरचे टोटल 3000 रुपये या ठिकाणी सोडण्यात आले आहेत। त्यानंतरचा पुढचा जिल्हा तुमचा आहे का बघा। आता बघा लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी पुढचा जिल्हा सांगण्यात आलाय, तो म्हणजे सोलापूर जिल्हा। आता सोलापूर जिल्ह्यामध्ये एक प्रॉब्लेम झालाय, तो मध्ये अनेक लाडक्या बहिणींनी काय केले की चुकीच्या मार्गाने काय केले, पिवळे व केशरी रेशन कार्ड काढले। कारण अनेक महिला श्रीमंत होत्या, त्यांचं उत्पन्न जास्त होतं, तसेच त्यांचं जे आता रेशन कार्ड आहे तर ते पहिला पांढरं होतं, परंतु लाडक्या बहिणींना हे लक्षात आलं की पांढरं रेशन कार्ड आता लाडकी बहीण योजनेसाठी चालणार नाही, म्हणून त्यांनी पिवळे व केशरी रेशन कार्ड काढलं आणि असं काढून त्यांनी लाडकी बहीण योजनेला जोडलं आणि अशा लाडक्या बहिणी तपासणीच्या दरम्यान आढळल्या। त्यामुळे अशा लाडक्या बहिणींना आता अपात्र करून फक्त लाडक्या बहिणींच्या 1,40,000 लाडक्या बहिणींना सोलापूर जिल्ह्यामध्ये हा हप्ता या ठिकाणी सोडल्याचं एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून आता सांगण्यात आलं आहे। त्यानंतर बघा पुढचा जिल्हा यामध्ये सांगण्यात आलाय, तो म्हणजे कोल्हापूर जिल्हा। आता कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ज्या लाडक्या बहिणींनी आधार कार्ड बँकेला लिंक केले, तसेच त्यांनी आतापर्यंत जर व्यवस्थितपणे 14 हप्ते बँकेच्या खात्यावरती घेतले असतील आणि ते वाढ बघू लागले असतील, तर अशा महिलांच्या बँकेच्या खात्यावरती आता त्या ठिकाणी टोटल 1500 अधिक 1500 3000 रुपयांचा लाभ महिलांच्या खात्यावरती या ठिकाणी घेणार असल्याचं सांगण्यात आलंय। त्यानंतरचा पुढचा जिल्हा सांगण्यात आलाय, तो म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा जिल्हा आहे, तो म्हणजे बघा आता या ठिकाणी आता बीड जिल्ह्याची जर लाडक्या बहिणींची संख्या पाहायला गेली तर यामध्ये टोटल 1500 अधिक 1500 3000 रुपये येण्याची शक्यता आहे। त्यामुळे तुम्ही आधार कार्ड बँकेला लिंक करून घ्या व अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या सुखी जीवन चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। धन्यवाद।